पेशंट जे कंटिन्युअसली म्हणत असतात मला झोप येत नाही आणि काहीतरी नॅचरल मार्ग मला सांगा, तर आय ॲब्सोल्युटली ॲग्री विथ देम की नॅचरल मार्गाने झोप आली पाहिजे. गोळ्यांची आपल्याला गरज नाही भासायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्याला आपण टर्म म्हणतो इनसोमनिया. इनसोमनिया म्हणजे की ज्याला झोप व्यवस्थित येत नाही. तर हे एक मेडिकल आजार आहे, परंतु बऱ्याच वेळेला डायरेक्टली इन्सोमनिया डायग्नोसिस करण्याच्या आधी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्या झोपेची वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे. तर ती वेळ आपण एका स्पेसिफिक टाइमला आपण त्या वेळेला झोपलं पाहिजे. जसं आपण लहान मुलांना लहानपणीच आपण त्यांना काय सवय लावतो, चला आता 9 वाजलेत किंवा 8 वाजलेत, आता ब्रश करायची वेळ, त्याच्यानंतर मग शुशू करून या, त्याच्यानंतर मग आपण त्यांचे कपडे चेंज करतो, नाईट ड्रेस घालतो आणि देन वी आस्क देम टू स्लीप. सो बेसिकली यू आर ट्रेनिंग युअर माइंड, यू आर ट्रेनिंग युअर ब्रेन टू गो इन टू दॅट स्लीपिंग झोन. तर मोठ्या लोकांनी सुद्धा हेच करायचं आहे की वी हॅव टू फॉलो वन पर्टिक्युलर टाइम. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मोबाईल, ओके, कारण मोबाईलमध्ये आपण दिवसा जेव्हा मोबाईल बघतो त्याचं डिस्टन्स जरा तरी लांब असतं. रात्री आपण जेव्हा मोबाईल उशीपाशी घेऊन झोपलेलो असतो त्यावेळेला मोबाईलचं डिस्टन्स एवढंच असतं, 10 सेंटीमीटर सुद्धा मोबाईलचं आणि तुमच्या डोळ्यांमधलं डिस्टन्स तेव्हा नसतं. आणि यामुळे होतं काय की आपले रेटायनामधले गँग्लियॉन सेल्स जे आहेत त्यांना ब्लू लाईटचं भयानक अट्रॅक्शन असतं आणि तो ब्लू लाईट त्यांच्यामध्ये आपण मोबाईल बंद केल्यानंतर सुद्धा अर्धा ते 1 तास ते गँग्लियॉन सेल्स दे कॅन बी ऍक्टिव्ह आणि ह्या गँग्लियॉन सेल्सने डायरेक्टली आपलं जे मेन स्लीप सेंटर जे आहे त्याला कंटिन्युअसली नर्वस स्टिम्युलेशन होत राहतं अँड दॅट मे बी द रिझन दॅट यू आर नॉट एबल टू फॉल अस्लीप. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मोबाईल गॅजेट्स रात्री साधारणतः 1 तास तरी बंद केले पाहिजेत. त्याबरोबर दुसरा मार्ग असा आहे की समजा तुम्हाला झोप येत नसेल तर नुसतंच बेडमध्ये लोळत पडायचं नाहीये. त्यावेळेला तुम्ही उठून बेडरूम जी आहे ही फक्त झोपण्यासाठी वापरायची. तुम्हाला झोप येत नसेल तर बाहेर हॉलमध्ये जाऊन बसा, थोडंसं वाचन करा, माळ ओढा, मेडिटेशन करा आणि पुन्हा बेडमध्ये जेव्हा तुम्हाला झोप येते त्याच वेळेला बेडमध्ये या. इट विल डेफिनेटली इम्प्रूव्ह युअर स्लीप पॅटर्न. अजून एक गोष्ट करता येण्यासारखी आहे की कॉफी किंवा एक्सरसाइज, इव्हिनिंग वॉक, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संध्याकाळी 7च्या आतमध्ये 6:30च्या आतमध्येच करून टाका. म्हणजे बॉडीला तेव्हा डेफिनेटली आपल्या ब्रेनला कॉफीमुळे जर झोप येत नसेल तर तो प्रकार सुद्धा आपला कमी होऊन जाईल. तर ह्या काही बेसिक गोष्टी जर पाळल्या तर बऱ्याच लोकांना झोपेचं प्रमाण जे आहे ते सुधारतं. मी बऱ्याच पेशंटला रात्री सांगतो की झोपण्याच्या आधी 2 तास तुम्ही वॉर्म शॉवर बाथ घ्या, म्हणजे गरम पाण्याची अंघोळ साधारणतः कोमट पाण्याने झोपण्याच्या वेळेच्या आधी 2 तास केली तरीही बरीचशी झोप स्टिम्युलेट होते आणि याला खूप सायंटिफिक एव्हिडन्स आहे. कारण तुमचं ब्रेन मधलं जे स्लीपिंग सेंटर आहे आणि तुमचं जे थर्मो रेग्युलेटरी सेंटर जे आहे हे दोन्ही अगदी शेजारी शेजारी आहे आणि तुम्ही समजा 2 तास अलीकडे जर झोप घेतली तर त्यामुळे तुमचा ब्रेन मधलं जो स्लीप सेंटर जे आहे त्याच्या आणि याच्या नर्व्स या एकमेकांना इंटरमिंगल होऊन स्लीप सेंटर स्टिम्युलेट होतं आणि यू कॅन गेट अ गुड स्लीप. सो जस्ट टेकिंग अ वॉर्म शॉवर बाथ 2 hours बिफोर गोइंग टू बेड कॅन डेफिनेटली हेल्प यू टू स्लीप बेटर. काही लोकांना आम्ही सांगतो की वॉर्म पिलो ऑन द नेक ऑफ द नेक, म्हणजे शोल्डर्स वरती आणि मानेवरती वॉर्म पिलो झोपायच्या आधी अर्धा तास आणि प्लस डोळ्यांवरती गरम फडकं झोपायच्या आधी अर्धा तास. आहे ना सोपा उपाय. तर ह्या काही गोष्टींनी आपली झोप डेफिनेटली स्टिम्युलेट होऊ शकते. अजून काही मला विचाराल तर काही गोष्टी आहेत की याच्यामुळे झोप आपली म्हणजे प्रवृत्त होऊ शकते आणि यातल्या काही गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल दूध आहे, गार दूध किंवा केळ आहे, बनाना, याचबरोबर सॅफ्रॉन किंवा केसर ज्याला आपण म्हणतो. तर ह्या गोष्टींमध्ये साधारणतः ट्रिप्टोफॅन नावाचं केमिकल असतं आणि त्याच्यामुळे सिरोटोनिन नावाचं आपलं जे केमिकल जे आहे ते केमिकल मेंदूमध्ये रिलीज होतं आणि त्यामुळे पण झोप छान लागते. रेम स्लीप बऱ्यापैकी, ज्याला आपण साखर झोप म्हणतो, तर ती झोप सुद्धा खूप छान प्रवृत्त होऊ शकते. तर अशा काही बेसिक गोष्टींचा डेफिनेटली तुम्ही जर अवलंब केला तर तुमच्या झोपेचा पॅटर्न जो आहे तो बराचसा सुधरू शकतो. तर झोपेच्या वेळेबरोबरच आपण काय खातो, किती वाजता खातो आणि आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, कॉफी किती वाजता प्यायला पाहिजे, याबद्दल मी तुम्हाला पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. थँक्यू. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज लाईक इट, शेअर इट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल ऑन यूट्यूब डॉक्टर महावीर एम मोदी. आणि प्लीज तुमचे कमेंट सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की या छोट्या छोट्या हेल्थ टिप्समुळे तुमची झोप कशा प्रकारे इम्प्रूव्ह झाली. थँक्यू.